विराजमान व्हावे। या ठिकाणी सर्व जे मान्यवर आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। खास करून आज आपल्या उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत श्री प्रफुल्लभाई त्रिवेदी उद्योजक बोईसर यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणि आपण पाहतोय आपल्या गावचे बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यामध्ये आपण पाहतोय आपल्या गावच्या प्रथम नागरिक म्हणून आपण पाहतोय सौ अंकिता अनिल तरे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे जर पाहिलं तर आपण पाहतोय माननीय श्री अनिल तरे साहेब देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। माननीय तसेच आपण पाहिलं तर विनोद भाबर साहेब आपण पाहतो पंचायत समिती सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर माननीय श्री रुपेश तरे अध्यक्ष बहुजन विकास आघाडी शाखा आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे पाहिलं तर माननीय श्री जितेंद्र घरत साहेब उपसरपंच उंबरोली ग्रामपंचायत आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर आपण पाहिलं तर सौ धनश्री गणेश पाटील ग्रामपंचायत सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। माननीय श्री विजय राऊत साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तसेच माननीय श्री सुधाकर पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सौ रंजना राजेंद्र जाधव मॅडम ग्रामपंचायत सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर माननीय श्री विश्वनाथ घरत साहेब आपण पाहतोय उपजिल्हा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तसेच माननीय सौ धनश्री गणेश पाटील ग्रामपंचायत सदस्य आपण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तसेच सौ शिल्पा घरत ग्रामपंचायत उंबरोळी सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच आपण पाहतोय शशिकांतजी पाटील साहेब आहेत, हरेश्वर तरे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, रामचंद्र पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, कुंदन गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, प्रकाश सावरा साहेब यांचं देखील आगमन आपल्याला पाहायला मिळतोय। खास करून आज उद्घाटन समय तसेच दीपेश पाटील आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळत आहेत। तसेच आपण पाहतोय विभा रावते मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचं देखील या युवा चषक उमरोळी 2022 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहतोय। महिला बहुजन विकास आघाडी महिला उपजिल्हा अध्यक्ष म्हणून आपण पाहतोय फिबा अरुण रावते मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण लगेचच उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहोत। त्यासाठी खास या ठिकाणी आपल्याला आज मान्यवर उपस्थित आहेत। माननीय श्री प्रफुल्लभाई त्रिवेदी आपण पाहतोय बोईसर उद्योजक आणि त्यांच्या समवेत आपण आमंत्रित करतोय या ठिकाणी सौ अंकिता अनिल तरे मॅडम आपल्या गावच्या प्रथम नागरिक म्हणून। तर मी प्रथम आपल्या महाराजांच्या शिवप्रतिमेला आपण वंदन करून जो आपला आजचा दिवस आहे उद्घाटनाचा कार्यक्रम, तर मी विनंती करतोय मान्यवरांस की आपण या ठिकाणी यावे। तसेच कुंदन पाटील साहेब, दिलीप तरे साहेब या ठिकाणी उपस्थित, यतीन वजे साहेब देखील आहेत, त्यांना देखील विनंती करतोय आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नक्कीच सहभाग या ठिकाणी आपला अमूल्य आहे। आपण पाहतोय शिवछत्रपती महाराजांचं प्रतिमा आणि त्याला पुष्पहार अर्पण केले जात आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून आपण पाहतोय जोरदार घोषणांच्या समवेत आपण पाहतोय या ठिकाणी वंदन केलं जात आहे। तर सुरेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सुरुवात सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचं गर्दन असेच असावे आमच्या मावळ्यांचे वर्तन, हे शिकवण आपल्या महाराजांचे आपल्या समोर नक्कीच पाहायला मिळाले। आणि त्यानंतर आपण पाहतायत प्रतिमेला वंदन केलं जातंय, धूपबत्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आपल्या गावच्या जर पाहिलं तर प्रथम नागरिक म्हणून आपण पाहतोय अंकिता तरे मॅडम या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचं। तसेच या ठिकाणी उपस्थित शिंदे साहेब, नारायण शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील मान्यवरांच्या या उपस्थितीमध्ये आपण सहभागी व्हायचं आहे।
तर दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत। दोन्ही संघाला देखील मी विनंती करते की आपण लाईन अप करून घ्यायचे आहे। आपला जो टॉस होईल तो नक्कीच उद्घाटन झाल्यानंतर लगेच आपल्या त्या मैदानाच्या आतमध्ये टॉस केलं जाईल। तर दोन्ही संघाला विनंती करतोय की आपण लाईन अप करून घ्यायचं आहे। दोन संघाचा जर विचार केला तर आपल्याला पहिले दोन संघ पाहायला मिळत आहेत। एका बाजूला आपण पाहणार आहोत साई 11 संघ मात्र आज सज्ज होताना पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच प्रतीक 11 वनकासपाडा हा संघ आपण पाहतोय। दोन्ही संघ तुल्यवान आहेत। तर मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी खेळपट्टीवर यायचं आहे। तसं आपण पाहतोय या उमरोली गावच्या सर्व महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय। तर सर्वांना मी विनंती करतोय आपण उद्घाटन कार्यक्रम समोई भरत कोलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तर आपण पाहतोय माजी जिल्हा अध्यक्ष म्हणून आपल्याला पाहायला मिळाले, सदस्य म्हणून आपल्याला पाहायला मिळाले, त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण या खेळपट्टीवर जाऊन आपण उद्घाटनाचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी संपन्न करणार आहोत। दोन्ही संघांना विनंती आहे की आपण खेळपट्टीवर यायचं आहे। दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण खेळपट्टीवर यायचं आहे। आजच्या स्पर्धेचे उद्घाटक आदरणीय प्रफुल्लभाई त्रिवेदी उद्योजक, आपल्या उमरोई ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच मॅडम, आदरणीय सन्माननीय अंकिता अनिल तरे, मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी लाईन मध्ये उभं राहायचं आहे। सर्व खेळाडूंना सुद्धा विनंती आहे की आपण लाईन मध्ये उभं राहायचं आहे। आपल्या स्पर्धेचे उद्घाटक आदरणीय प्रफुल्लभाई त्रिवेदी उद्योजक यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या खेळपट्टीचा आपण प्रारंभ करायचा आहे। आदरणीय सरपंच मॅडम अंकिता अनिल तरे यांना मी विनंती करतोय आपण सुद्धा फोडून आपण खेळपट्टीचा उद्घाटन करायचं आहे। आदरणीय फिपा रावते मॅडम उपाध्यक्ष बहुजन विकास आघाडी यांना सुद्धा विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते फीत कापून घ्यायचे आहे।
सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवत आहे. धन्यवाद. मी सरपंच मॅडमना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आजच्या या सौंदर्याने नटलेल्या या आपल्या ओमरोशच्या मैदानावर आपण खेळपट्टीचं उद्घाटन करायचं आहे. मोरिया. सर आपको भी रिक्वेस्ट है, रावते मॅडम. विश्वनाथ गरज साहेब. विजय राऊत साहेब. अनिल तारे साहेब आपण सुद्धा पुढे यायचंय. रामदास मामा. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणे फेकवणार आहे अंकिता मॅडम, रावते मॅडम. सर्व मान्यवर विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. हॅलो. तर नक्कीच आपण पाहतोय दोन्ही संघाला आपण प्ले 11 ची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. तर चेक करून घ्यायची आहे आणि एक्सचेंज देखील करायचे आहे. तर आपण लगेचच मान्यवरांच्या शुभ हस्ते दोन्ही संघातील नाणेफेक घेणार आहोत. त्या ठिकाणी आपण पाहतोय टॉस देखील आलेला आहे. एका बाजूला पाहतोय युवा तर दुसऱ्या बाजूला 2022 हे आपल्याला पाहायला मिळतंय. हे खास करून टॉस बनवलेला आहे. तर मी मॅडमना विनंती करतोय आपल्या गावच्या प्रथम नागरिक आपण पाहतोय यांच्या शुभ हस्ते या पहिल्या सामन्यात टॉस करण्यात जाणार आहे. यस या ठिकाणी मात्र जाई संघ नाणेफेक आपल्या बाजूला आणि या 3 वाजे आपल्याला पाहायला मिळते. प्रथम कॉकची बॉटली आपण पाहतोय. तर जाई काय संघ असेल निर्भय तुमचा? क्षेत्ररक्षण. कारण की टॉस इम्पॉर्टंट आहे. हा विकेट पाहत आहे मान्यवर आहेत आणि त्यांच्या समोर काय केलं तुम्ही क्षेत्ररक्षण? कारण आमची गोलंदाजी चांगली आहे म्हणून आम्ही कमी रन मध्ये थांबू त्यांना. आणि आज हे आयोजन कसं वाटतंय तुम्हाला? खूपच सुंदर आहे. पहिल्या पण आम्ही इकडे खेळून गेले नाईट मॅच मध्ये तर आम्ही सेमी हारलो पण आता नक्की फायनल मध्ये पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू. येस कॉन्फिडन्स खूप आहे. जाऊया दुसऱ्या संघाचं करण्यात.
आपण पाहतोय जर टास्क जिंकले असतं तर काय प्राइज? प्रथम बॅटिंगच घेतली असते. यस, आता मनाप्रमाणे बॅटिंग आलेली आहेत. काय म्हणतील हे आयोजन बद्दल? आयोजन बद्दल सांगितलं तर खूप सुंदर आयोजन आहे आणि आम्हाला ह्या वर्षी ते खेळायची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमच्या कमिटीचे पण आम्ही धन्यवाद करतो. आणि आम्ही चांगल्या प्रकारे खेळ खेळूया. आम्ही आमची प्लेयरची थोडीशी हे आहे ते आम्ही ट्राय करू की व्यवस्थित खेळ दाखवू इथे. तर नक्कीच मी सांगू इच्छितो की ही संघ आपण प्रथमच या उमरोळी मैदानावर खेळणार आहे आणि आपला दर्जा दाखवणार आहे. दुसऱ्या बाजूला जाई आहे. नक्कीच दोघांमध्ये टफ फाईट आपण पाहणार आहोत. नक्कीच पाहत रहा युवा चषक 2022. तर आम्ही विनंती करतोय आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा जाऊन विराजमान व्हावे.